नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आजच्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत टोमॅटो शेवभाजी। महाराष्ट्रामध्ये खूपच फेमस असलेली ही आजची शेवभाजी आपण बनवणार आहोत। तेव्हा वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण इथे गॅस ऑन करून घेऊया आणि त्याच्यावरती कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे। इथे मी एक छोटी वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे। खोबरं जे आहे ते मंद आचेवरती आपण कढईमध्ये छानसं भाजून घेऊया। गॅसची फ्लेम बारीक ठेवूनच आपण खोबरं हे भाजून घ्यायचं आहे। आणि थोडा वेळ खोबरं परतवून झाल्यानंतर इथे कलर जो आहे खोबऱ्याचा चेंज झालेला आहे। खोबरं आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि त्याच कढईमध्ये इथे 2 कांदे मी चिरून घेतलेले आहेत उभ्या साईजमध्ये। त्याच्याचमध्ये इथे 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। हे सर्व जे आहे आपण कढईमध्ये छानसं गुलाबी रंग होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। आणि इथे कांदाही आपला छानसा भाजून झालेला आहे। गॅसची फ्लेम आता आपण बंद करून घेऊया आणि थंड झाल्यावरती याची पेस्ट आपण वाटून घ्यायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला कांदा आणि खोबरं दोन्ही आपण एकत्र वाटून घेणार आहोत आणि ही पेस्ट आपण वाटून रेडी करून घेतलेली आहे। आता त्याच कढईमध्ये आपण 2 मोठे चमचे भरून तेल घेतलेलं आहे। तेल छानसं गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे। जिरे छानसे तडतडले की त्याच्यामध्ये 2 हिरव्या विलायची टाकून घेतल्या आहेत आणि 1 तमालपत्राचं पान टाकलेलं आहे। आणि जे वाटण आपण कांदा आणि खोबऱ्याचं केलेलं होतं तर तेही आपण या तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि आता हे वाटण जे आहे तेलामध्ये छानसं आपण परतवून घ्यायचं आहे। जोवर याचा कच्चेपणा दूर होत नाही तोपर्यंत आपण हे कांदा तेलामध्ये छानसं परतवून घ्यायचा आहे। कांदा छानसा परतला गेलेला आहे आणि आता इथे 1 टोमॅटोची प्युरी मी करून घेतलेली होती। ती प्युरी आपण या वाटणामध्ये टाकून घ्यायचं आहे। छानसं याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता सगळे मसाले आपण या वाटणामध्ये टाकून घ्यायचे आहेत। 1 चमचा मी धना पावडर घेतली आहे। 1 चमचा गरम मसाला घ्यायचा आहे। अर्धा चमचा हळद टाकायची आहे। इथे 1 चमचा भरून मी किचन किंग मसाला घेतलेला आहे। किचन किंग मसाला नसेल तर कोणताही सब्जी मसाला तुम्ही घेऊ शकता। 2 चमचे लाल तिखट घेतलेला आहे। तिखटाचं प्रमाण जे आहे तुमच्या चवीनुसार इथे कमी जास्त करू शकता। हे सगळे मसाले या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता सगळे मसाले जे आहेत ते छानसे शिजावेत यासाठी याच्यामध्ये 1 वाटी मी पाणी घातलेलं आहे। पाणी जे आहे ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये विसळून घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण कांद्याची पेस्ट वाटली होती। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक 4 ते 5 मिनिटासाठी आपण याला झाकण लावून ठेवायचं आहे। इथे 4 ते 5 मिनिट झालेले आहेत आणि झाकण उघडून बघूयात तर इथे पाहू शकता तुम्ही आपल्या ग्रेव्हीला जे आहे छानसं तेल सुटलेलं आहे आणि मसाले अगदी व्यवस्थित इथे शिजलेला आहे। कन्सिस्टन्सीवरूनच तुम्हाला समजत असेल की आपली ग्रेव्ही जी आहे ती खूपच सुंदर दिसते। आता ग्रेव्ही तर आपली इथे रेडी आहे पण शेवभाजीसाठी ही अत्यंत घट्ट आहे। त्यासाठी आपण इथे 1 ग्लास इतकं गरम पाणी घेतलेलं आहे। हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया कारण याच्यामध्ये शेव घातल्यानंतरनं ही भाजी आणखी घट्ट होईल त्यासाठी आपण इथे पाणी घातलेलं आहे। आता याच्यामध्ये मी अशा आकारामध्ये टोमॅटो 1 कट करून घेतलेला आहे। ते टोमॅटो आपण याच्यामध्ये टाकायचं आहे। आता हे टोमॅटो छानसे शिजतील इतकंच आपण याच्यामध्ये शिजवून घेणार आहोत। चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे। हे टोमॅटो आणखी कच्चे आहेत त्यासाठी आपण याला 1-2 मिनिटासाठी फक्त झाकून घेणार आहोत म्हणजे हे टोमॅटो जे आहे ते हलकेसे सॉफ्ट होतील। झाकण उघडून आपण इथे बघूयात आणि इथे शेवभाजी जी आपली ग्रेव्ही जी आहे ती तयार आहे। तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर रंग आलेला आहे आणि यातले टोमॅटोही अगदी छानसे सॉफ्ट झालेले आहेत। अगदी शिजवायची गरज नाही आहे याला। तर आता याच्यामध्ये मी 1 वाटी जी आहे मसाला शेव घेतलेली आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारची शेव इथे घेऊ शकता। टोमॅटो शेवभाजी आपली रेडी झालेली आहे। गार्निशिंगसाठी त्याच्यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि पाहू शकता तुम्ही खूपच सुंदर अशी आपली ही टोमॅटो शेवभाजी तयार झालेली आहे। आशा करते की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल। जर व्हिडिओ हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका।
आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन रेसिपीज पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपींसोबत. तेव्हा स्वस्त राहा आणि मस्त खा. थँक्स फॉर वॉचिंग.